हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. ज्या ताई माझे व्हिडिओ बघतात त्यांना मनापासून धन्यवाद. कारण बघा, आता ही आपल्याला बेल्टची पर्स शिवायची आहे. तर मी हा कपडा पूर्ण कॉटनचा फॅब्रिक आहे, मधून पण अस्तर कॉटनचाच घेतलेला आहे, बघू शकते तुम्ही. आणि मध्ये ना आतमध्ये रबर सीट आहे. तर ह्याची उंची दाखवते किती आहे. तर 18 इंच उंची आहे आणि ह्याची रुंदी आहे 9 इंच. तर आपल्याला ह्या बाजूला पूर्ण ह्याला स्टिच करून घ्यायचं आहे चारी बाजूनं पण. बेल्टवाली पर्स पॉकेटची शिवायची आहे आपल्याला ही. त्यामुळे म्हणलं बघू, चला आता हे शिवून बघू कशी वाटते एकदम. कारण कपडा छान आहे म्हणून हेच कपडा एकदम मस्त वाटायला लागले. दुसरा कपडा वापरलेला वेगळ्या कलर. मला ना ब्लॅक कलरचा कपडा खूप आवडते, कारण एकदम छान आणि एकदम एकदम भारी वाटते. त्यामुळे रेड कलरपेक्षा ना ब्लॅक कलर छान वाटते. मग कुठल्याही ह्याच्यावर मॅचिंग होते असं. तुम्ही कुठल्याही साडीवर म्हणा, ड्रेसवर म्हणा, तर अशी पर्स वापरली ना एकदम परफेक्ट आणि मॅचिंग दिसते. असं आहे म्हणजे वेगळं काहीच वाटणार नाही, असं एकदम लुक छान दिसते. त्याला ना म्हणून पूर्ण चारी बाजूने स्टिच करून घेते. मध्ये मध्ये ना अशा पद्धतीने राऊंडवाले 2-3 टाकले ना एकदम छान. तुम्हाला वाटलं जर छोटे डबे टाका तर तुम्ही छोटे पण टाकू शकता. तसं काही नाही, मोठेच टाका असं काही नाही, छोटे छोटे पण टाकू शकता. आपल्या चेक्स टाकू, आपलं चेक्स टाका, असं टाकू, आपलं असं टाका. इथे टाकायचं. कट करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला आपल्याला एक पॉकेट बनवायचं आहे ना. अशा प्रकारे कट केलेला आहे. तर आता इथं आपण जीप लावून घेऊ.
ह्याला पण आपण असं खाल्ल्या बाजूने फोल्ड करू, जेणेकरून एकदम व्यवस्थित. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. कोण नवीन असेल व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी लाईक करा, कमेंट करा. हे बघा अशा प्रकारे लावलेलं आहे. आता याला आपण वरच्या बाजूनं पण असं स्टिच करून घेऊ, इकडच्या बाजूनं असं सेम. दिसते का पूर्ण? माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला अगोदर कळेल. हे बघू शकता अशा प्रकारे स्टिच केलेलं आहे. आता आपण त्याच्यासाठी बेल्ट बनवू. थोडीशी म्हणजे मोठी पर्स घेतलेली आहे मी. आपली छोटी असते पण ही थोडीसा कपडा जास्त घेतला मोठी करावं म्हणून. तर मी ना हे पॉकेटसाठी ना मधून हे कपडा लावत आहे. म्हणलं चला हे कपडा लावू पॉकेटसाठी. मधून अस्तर लावते बरं का, जेणेकरून आपल्याला दुसरा कपडा लावण्याची काही गरज नाही. हे लावल्यानंतर याला आता मी स्टिच करून घेते. अस्तरला पण पूर्ण चारी बाजूने स्टिच करावं लागते. स्टिच करत आहे. अशा प्रकारे आता याला बेल्ट करून घेऊ आपण.
बघा अशा प्रकारे हे बंद शिवलेलं आहे आपण बेल्ट. पण आपल्याकडे एवढं लांब हे करायचं नाही, थोडंसं असे 2 बेल्ट करून घेऊ आपण. तर आपण हे बेल्ट अटॅच करून घेऊ याला. हे बघा अशा प्रकारे वरच्या साईडला लावायचं बेल्ट. हे बघा अशा प्रकारे वरच्या साईडला दोन्ही साईडला सेम. आता इकडच्या साईडला पण सेम असंच. हे बघा असं कशी दिसते बघा. आता याला आपण झीप लावून घेऊ. दोन्ही बाजू सेम. आता वरच्या बाजूला हे बंद ना मध्ये टाकू आणि वरच्या बाजूला झीप लावून घेऊ. बघू शकते कशा प्रकारे लावते मी. आता ही बंदची बाजू खाली घ्यायचं आणि ह्याच्यावरतून अशा प्रकारे ही बाजू उलट करायची आणि ही सरळ बाजू धरायची आणि लावायची. हे बघा अशा प्रकारे. याला डबल स्टिच पण करू शकते. डबल टिप मारल्यानंतर एकदम हे होणार नाही. हे बघा कशा प्रकारे झालं. आता परत ह्याला आपण इकडच्या बाजूने असंच फोल्ड करून घेऊ. आणि ही बंद जे असतं ना हे वरच्या साईडला करू आपण. पूर्ण बाजू अशी. एक मिनटं. थोडेही असं खाली गेलं ना परत हे होते खाली वर परत. बंदाची बाजू वर करायचं, खालून स्टिच करायचं. जो चैनीचा भाग आहे ना हा खाली आला पाहिजे. हां अशा प्रकारे मग टीप व्यवस्थित येते, नाहीतर मग नाही येते. हे बघा अशा प्रकारे. आता इकडच्या बाजूला पण सेम असं स्टिच करून घ्यायचं, कारण ही बाजू आता अशीच ठेवायची आणि असं स्टिच करायचं. बघू शकता दिसते का सगळ्यांना व्यवस्थित असं.
कुठं काही वाटत असेल तर सांगा. अशा प्रकारे त्याला मी असं स्टिच करते. कारण मला पण भीती वाटते रनरमध्ये सुई तुटायची म्हणून. माझं लक्ष सगळं तिकडे बसते. कारण 2 वेळेस माझी चेन तुटली आहे ह्याच्यामध्ये. हे बघू शकता अशा प्रकारे झाले. आता ह्याला आपण असं परत एकदा असं फोल्ड करू आणि इथून स्टिच देऊ. बंदमध्ये यायला नको आहे, नाहीतर परत मूव होते. एक मिनटं. तर आता आपण ह्याला साईडच्या बाजूनं असं स्टिच करून घेऊ. बेल्टमध्ये व्यवस्थित ठेवा आणि ही पूर्ण साईडची जी बाजू आहे ती आपण ह्याला स्टिच करून घेऊ. दोराला काय होतं की लगेच तुटायला. तर सेम इकडची पण बाजू सेम असं स्टिच करायचं. खूप सुंदर आणि खूप छान पर्स झालेली आहे. बघू शकताय क्वालिटी 1 नंबर आणि भरपूर साहित्य बसण्यासारखं. तर आपण ह्याला डबल स्टिच करून घेऊ. कारण एक स्टिच केलेलं आहे त्यामुळे आपण डबल स्टिच करून घेऊ. इकडे पण सेम असंच. दोरा ना जरा खराब असला ना लगेच हे होते, पटकन तुटायच लागले. आज काय होते काय माहिती दोऱ्याला. कारण इथे पण आपल्याला हे करू. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपली पर्स झालेली आहे. आता ह्याला आपण सरळ बाजू करू.